आरती रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आजची रेसिपी रव्याचे गुलाबजाम। चला तर मग सुरुवात करूया। प्रथम आपण दूध गरम करायला ठेवूया। वाटीभर दूध टाकते। दूध गरम झाले की आपण त्यात रवा छान आटवून घेऊ। दूध गरम झाले आपण रवा टाकून घेऊ त्याच्यामध्ये। रवा थोडेसे दोन दाणे फक्त साखर टाकायची। पूर्णपणे घट्ट झाला की गॅस बंद करायचा, बारीक गॅसवर ठेवूया। आता पूर्ण घट्ट झाले की फक्त 5 मिनिटासाठी आपण झाकून ठेवणार आहोत त्याला। रवा झाकून ठेवला आपण एका साईडला पाक तयार करून घेऊ। 1 वाटी साखर आणि पाऊण वाटी पाणी। पाक पूर्ण असा 1 तारी किंवा 2 तारी नाही करायचा, थोडासा चिकट झाला की बंद करायचा। आता पूर्ण मेल्ट झाली साखर। आता आपण बघू चिकट झाला असेल तर मग गॅस बंद करू आणि थोडी वेलची टाकू। चिकट झालेला आहे। आता आपण गॅस बंद करू आणि गुलाबजाम तयार करायला घेऊ। रवा थोडासा गरमच आहे। आपण ह्याला छान मळून गोळे करून घेतले की लगेच तळून घेणार आणि गरम गरम पाकात सोडणार। हे बघा असं खूप सॉफ्ट झालेलं आहे, छान लागेल। चला छान मळूया आणि गोळे करून घेऊ। असे गोल गोल गुलाबजाम तयार करून घेतले। आता आपण तळूया। बारीक गॅसवरच ठेवलेला आहे। छान कलर चेंज होईपर्यंत छान तळून घेऊ आपण आणि गरम गरम पाकात सोडू। गुलाबजामला चांगला ब्राऊन कलर आला आहे। आपण आता काढून घेऊन बाकीचेही तळून घेऊ आणि हे काढलेले डायरेक्ट पाकात टाकून घेऊ, गरम पाकात। हे बघा किती छान कलर आला आहे। आता हे डायरेक्ट असे गरम पाकात टाकणार आहे। कशी वाटली माझी गुलाबजाम रेसिपी कमेंट्समध्ये नक्की कळवा।